पाहायला मिळालेले आहे की ज्या शिक्षकांनी याचा खऱ्या अर्थाने वापर केला त्यांचे वर्ग खरोखर खूप छान झालेले पाहायला मिळालेले आहेत. ते विद्यार्थी चिवत आहेत, एकमेकांच्या मदतीने पुढे जात आहेत, हे आम्हाला पाहायला मिळालं. त्यामुळं ह्या उपक्रमाची वस्तुनिष्ठपणे आणि प्रॅक्टिकली अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. हे फक्त कागदावर ठेवण्यासाठी नाही आहे. हे आपण सगळ्यांनी जर हा उपक्रम मनापासून स्वीकारला तर खरोखर आपले विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने लेखन वाचन करू शकतील. गणिताच्या ज्या क्षमता आहेत त्या त्यांना येतील किंवा इंग्रजी समजपूर्वक वाचन लेखन हे विद्यार्थी करू शकतील. तर मी आपल्या सगळ्यांना ह्या शिकण्यासाठीच्या शुभेच्छा देते. आपण ही सेशन्स याच्यासाठी घेतलेली आहेत की एकमेकांमध्ये विचारांचा आदान प्रदान व्हावं, जे आपल्याला समजलेलं नाही ते या अनुषंगाने समजावं. तर आजचे जे मास्टर ट्रेनर आहेत त्यांनाही मी त्यांच्या सेशनसाठी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद मॅडम. मॅडमने महत्वाचा या ठिकाणी उल्लेख केला तो म्हणजे आदरणीय शिवसाहेब प्रत्यक्ष क्षेत्रफिती देत आहेत, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत आणि नेमकं वर्गामध्ये अध्ययन प्रक्रिया ही कशी घडती आहे आणि जे आपलं अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन या ठिकाणी प्रशिक्षण झालेलं आहे याची परिणामकारकता वर्गामध्ये कशा प्रकारे दिसून येत आहे याविषयी भाष्य केलेलं आहे. मॅडमचं खूप खूप आभार. मॅडम बिझी होत्या, मात्र तरी देखील आपल्या सर्वांसाठी हितगुज करण्यासाठी मॅडम या ठिकाणी जॉईन झालेल्या होत्या आणि महत्त्वाचा संदेश क्षेत्रफिटीमध्ये आपली भूमिका कशी असावी याबाबत मॅडमना दिलेला आहे. मॅडमचे खूप आभार करतो आणि मॅडमला विनंती करतो की आम्ही आता पुढचं सेशन कंटिन्यू करत आहोत. मी आदरणीय डॉक्टर चौधरी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजचा जो विषय आहे या विषयाची पूर्वपीठिका आणि अति सुलभ यांचा परिचय सरणी करून द्यावा. ओव्हर टू डॉक्टर चौधरी साहेब. सर्वांना नमस्कार. मित्र हो, आजच्या कार्यक्रमासाठी आजची जी आपली दुसरं सत्र आहे गणिताविषयीचं, या दुसऱ्या सत्रासाठी गणित सत्रासाठी उपस्थित असलेल्या शिक्षणाधिकारी प्राथमिक सन्माननीय दहितुले मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद मॅडम, आपलंही या ठिकाणी पुनश्च स्वागत करतो. आणि मित्र हो, याचबरोबर माननीय प्राचार्य डॉक्टर वाघ साहेब हे सुद्धा उपस्थित नाहीत, कारण एका परीक्षा कमिटीचे व्यस्त असल्यामुळे, पण त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर्व उपस्थित सर्व अधिकारी वर्ग आणि सर्व परीक्षा यंत्रणा, त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो, मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की आपण एक गोष्ट लक्षात घेतली की आपण गणितामध्ये भाषा गणित आणि इंग्रजी तीनही विषयांची सत्र आपण कंटिन्यू सुरू करत आहोत. अजून भाषा आणि इंग्रजीचं सत्र अजून सुरू झालेलं नाहीत, पण पुढच्या शनिवारपासून ही सर्व सत्र आपली एकाच वेळेला 3 सत्र सुरू होणार आहेत. तर मागच्या सत्रामध्ये मित्र आपण पाहिलं तर संख्या ज्ञानापूर्वी प्रारंभिक स्तरावर आमचे विद्यार्थी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना आपल्याला नेमकं काय आपण केलं पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात आणि त्यासाठी कुठले उपक्रम राबवता येतील, गणिताची आवड कशी निर्माण करता येईल याविषयी आपण चर्चा केलेली आहे. आज आपण संख्या ज्ञान या घटकावर आपण चर्चा करणार आहोत. मित्र हो, चर्चेचं स्वरूप मी आपल्याला अगोदर सांगतो की याच्यामध्ये साधारण एक 25 मिनिटे आपले सुलभ या ठिकाणी आपल्याशी हितगुज साधणार आहेत आणि त्याच्यानंतर उरलेले जे 20 मिनिटं असतील ते 20 मिनिटं आपण काही प्रश्न विचारणार आहोत, आपल्या शंका विचारणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला एखादी गोष्ट जाणवत असेल की वर्गामध्ये मी संख्या ज्ञान या विषयामध्ये हे चांगलं काम केलं, हा अनुभव मला आला, तर तो सुद्धा आपण शेअर करू शकता. तर अशा प्रकारचा आपला आजच्या याचं स्वरूप असणार आहे. दुसरी गोष्ट अशी की माननीय शिवसाहेब यांचं खूप लक्ष या कार्यक्रमाकडे आहे. सन्मान्य साहेबांनी अगदी कार्यक्रम त्यांच्या पूर्ण जे मनातली संकल्पना उतरवण्याकरता त्यांनी माझ्या जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी हे चांगल्या प्रकारे शिकते झाले पाहिजेत ही त्यांची आंतरिक खूप इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. आणि म्हणून ते आपला पूर्ण वेळ किती व्यस्त असले तरी पूर्ण वेळ उपस्थित राहतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात.
त्यामुळे त्यांनी निर्माण केलेली ही वेध आणि या संदर्भातला आपला दिशा उपक्रम जो आहे, हा दिशा उपक्रम आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या जिल्ह्यातील मुलांसाठी अतिशय उपयुक्त असा हा उपक्रम आहे. आणि म्हणून आज आपण आपल्या सत्रामध्ये संख्या ज्ञानावर चर्चा करणार आहोत. या संख्या ज्ञानावर चर्चा करत असताना मला आपल्याला एक सांगावं असं वाटतं की आपल्याकडे गणित पेटी आहे, आपल्याकडे काही संदर्भ पुस्तिका देण्यात आलेल्या आहेत. या सगळ्यांचा वापर करून संख्या ज्ञानावर आपण आपल्या विद्यार्थ्यांना, जर संख्या ज्ञानामध्ये मुलांना अडचणी येत असतील तर नेमकं आपण काय करू शकतो, या अडचणी कशा निरसन करू शकतो, यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे आज जे आपल्याशी चर्चा करण्याकरता किंवा आपल्याला संवाद साधण्याकरता जे सुलभक आलेले आहेत ते आहेत माननीय श्री शेखर वेखंडे सर, शेखर घोडविंदे सर, जिल्हा परिषद शाळा आल्याणी, तालुका शहापूर या ठिकाणी ते पदवीधर शिक्षक आहेत. अतिशय उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे आणि खूप मनापासून आणि अनेक संकल्पना खोलात शिकण्याची त्यांची वृत्ती आहे. तर ते आपल्याशी संख्याज्ञान या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर आपण आता लक्षात घेऊया की आपण आपल्याला ज्या शंका येतील त्या आपण आपल्या याच्यामध्ये लिहून टाकूया, मेसेजद्वारे आपण टाकूया. आणि त्याचबरोबर आपल्याला वाटेल त्यावेळेला पूर्ण सत्र संपल्यानंतर आपल्या शंकांचं ज्या वेळेला 20 मिनिटं आपल्याला वेळ असणार आहे त्यावेळेला आपण या शंकांवर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला जे ज्ञान आहे किंवा आपल्याला जे अनुभव आले ते सुद्धा आपण शेअर करणार आहोत. तर पुनश्च मी या ठिकाणी थांबतो आणि शेखर गोडविंदे सरांना अशी विनंती करतो की आपण कृपया आपल्या सत्राला सुरुवात करावी. गोडविंदे सर. 182 लोक जॉईन झाले. गोडविंदे सर आवाज येतोय? तुमचा आवाज येतोय? येस आवाज येतोय आपला. ठीक आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले. दिशा सन्माननीय आपल्या ठाणे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे साहेब, त्या गोडविंदे सर आवाज येत नाही आपला. वेखंडे सर. हा सर, सरांचा आवाज येत नाही सर. काहीतरी तांत्रिक अडचण झाल्यामुळे घोडविंदे सर जॉईन आहेत, परंतु त्यांचा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्हीही नेटवर्कमुळे जरा अडचणी येतात असं मला दिसतंय काहीतरी. पण व्हिडिओ सरांचा जॉईन आहे, ऑडिओ सरांचा अजून जॉईन होत नाहीये. आपण तोपर्यंत आपण थोडस वेट करूया, एक काही सेकंद. शेखर सर जॉईन होत आहेत. गोडविंदे सर आपल्याला आवाज येत असेल तर एकदा लेफ्ट होऊन आपण परत एकदा जॉईन व्हा, मला असं वाटतं. आणि ओके. हॅलो. हा सर बोला सर. हा घोडविंदे सर आवाज येतोय. बोला. हा सर कंटिन्यू करा सर. मुख्य कार्यकारी अधिकारी घुगे साहेब महत्वाकांक्षी प्रकल्प ते दिशा प्रकल्प आणि आचार्य सर्व मार्गदर्शक वर्ग, त्याचबरोबर चौधरी सर, त्याचबरोबर अधिकारी मॅडम आदरणीय या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या सेशनसाठी सुरुवात करतो. आजचा विषय आपला तो संख्याज्ञान आणि आपल्या पहिल्या परिषदेमध्ये पूर्ण झाला आणि आपण आता संख्याज्ञान या मूळ घटकाकडे वळतो आहोत. चौधरी सर आवाज येतोय का? आवाज येतोय. थोडं जरा काय होतंय, क्लिअरिटी आवाजाची कमी आहे. जरा नेटवर्कचा मला वाटतं इश्यू येतोय का? दुसरा काही पर्याय करता येईल का त्याला? आवाज थोडा ब्रेक होते सर आपला.
गोडविंदे सर, आवाज येतोय? तुम्ही एकदा रिजॉईन होता का जरा? तुमचा आवाज येतोय, माझा? हा, नाही नाही, तुमचा नाही, ते हे दिसत ओके नाहीये. ओके. तुमचं जे सिम्बॉल आहे याचं स्पीकरचं सिम्बॉल आहे ते दिसत नाहीये इथे ऑनलाईन. तर मला असं वाटतं नेटवर्कचा काहीतरी इश्यू येतोय. तुम्ही व्हिडिओ वाटल्यास बंद करा आणि ऑडिओवर बोलायला सुरुवात करा, म्हणजे मग ओके सर. हम्म हम्म हम्म. आता बघा बघ माझा आवाज येतोय. हा, आता येतोय. थोडा अजून हॅलो. आवाजात क्लिअरिटी कमी आहे सर जरा. ओके ओके. कंटिन्यू करा, मी इयरफोन लावतो. हा हा हा, ओके ओके. सर, गोडविंदे सर, ओके. मित्र हो, आपण गोडविंदे सर जॉईन होत आहेत किंवा त्यांना जी काही टेक्निकल अडचण आलेली आहे तोपर्यंत आपण सत्र न थांबवता आपण सुरुवात करूया. गोडविंदे सर जॉईन झाले की मग पुन्हा ते त्यांच्या सत्रातील त्यांचे अनुभव किंवा त्याविषयी मार्गदर्शन करण्यास ते सुरुवात करतील. तर आता आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की संख्या ज्ञान असं म्हटलं की आपल्याला एक लक्षात येते की निपुण मध्ये संख्या ज्ञानावर आपल्याला काय सांगितलेलं आहे यावर आपण थोडासा एक विचार करूया की FLNच्या याच्यानुसार फाउंडेशन लिटरसी आणि न्यूमरसी मध्ये संख्या ज्ञान मध्ये आपण जर पाहिलं तर अंगणवाडी पर्यंत आपल्याला 10 पर्यंत अंकांची ओळख विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे. तर पहिलीच्या वर्गामध्ये विद्यार्थ्याला 99 पर्यंत संख्यांची ओळख त्यांना करता आली पाहिजे, ओळख त्यांना झाली पाहिजे. दुसरीच्या वर्गामध्ये 999 पर्यंतचे संख्याज्ञान विद्यार्थ्यांना झालं पाहिजे आणि तिसरीच्या वर्गामध्ये 9999. म्हणजे आपण हा जर विचार केला तर अगदी 0 पासून तर 9999 पर्यंत विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी 9999 पर्यंत संख्यांचं ज्ञान विद्यार्थ्यांना झालं पाहिजे. हे जर आपण लक्षात घेतलं तर आता आपण दिशा उपक्रमामध्ये काय करतोय की संख्या ज्ञानामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणी येतात यावर आपण चर्चा करणार आहोतच, पण या अडचणींच्या बरोबर आपण हाही विचार करूया की ह्या अडचणी आपण कशा निरसन करू शकतो. कारण एक लक्षात घेऊया की मुलांना किंवा बालकाला संख्या ज्ञान जर चांगलं झालं तर पुढची जी संख्यांवरील क्रिया जी असते त्या क्रियेचा विद्यार्थ्यांचा वेग जो असतो तो वेग आपल्याला वाढायला सुरुवात होते. मग अशा वेळेला आपण संख्याज्ञान चांगलं विद्यार्थ्याला झालं तरच आपण पुढे वेगाने सरकू शकतो. आणि आता आपण जर लक्षात आलं की शाळा भेटीच्या वेळेला काही गोष्टी इथे आपल्याला अशा पर्यवेक्षण यंत्रणेमध्ये आम्ही चर्चा केली त्यावेळेला एक गोष्ट अशी लक्षात आली की विद्यार्थ्यांना बेरीज जमते, गुणाकार जमतोय आणि भागाकारही जमतोय. तर काहींनी त्यामध्ये त्यांना भागाकार जमतोय म्हणून असं दाखवलेलं आहे, प्रत्यक्षात एक गोष्ट अशी लक्षात आली की त्यांना ते जमतंय पण संख्या ज्ञान मात्र त्यांच्यामध्ये अडचणीचं ठरतंय. मग संख्या ज्ञान जर विद्यार्थ्यांना व्यवस्थित येत नसेल तर मात्र आपल्याला संख्या ज्ञानापेक्षा बेरीज वजाबाकी गुणाकार हे नुसतं जमत असलं तर विद्यार्थ्यांना सांगितली त्या 2 संख्या घे, संख्या सांगितली आणि त्याची बेरीज किंवा त्यावर संख्यांवरील क्रिया करायला सांगितली तर काय घडतं, मुलांना ती संख्या लिहिता येत नाही. आणि म्हणून संख्या ज्ञान हा आपल्या गणितामधला, पायाभूत गणितामधला हे सगळ्यात मोठा महत्वाचा एक केंद्रबिंदू आहे की एकदा मुलांना संख्या ज्ञान जमायला लागलं तर मुलं वेगाने पुढे सरकायला सुरुवात करतात. म्हणून आपण संख्या ज्ञानाचे काही ग्रुप आपण तयार करत आहोत आणि ते ग्रुप तयार झाले की त्याच्या माध्यमातून आपण पुढे जाऊया. पहिली गोष्ट अशी की आता आपण 2 प्रकारे विद्यार्थी आपल्याला संख्या ज्ञानमध्ये मागे असलेले आपल्याला दिसून येतात.
एक म्हणजे कोणते, तर साधारण पहिली आणि दुसरी आणि तिसरी या 3 वर्गांमध्ये संख्या ज्ञान आपल्याला साधारण 9,999 पर्यंत जातं. त्यामुळे अपेक्षित काय आहे की 9,999 पर्यंत संख्या ज्ञान हे मुलांना तिसरीचा वर्ग संपेपर्यंत मुलांना यायला हवं. हे जर आपण लक्षात घेतलं तर खरी अडचण काय होते की मुलांना शून्याची संकल्पना समजायला अडचण येते. हा एक भाग आपण लक्षात घेऊया. दुसरी गोष्ट अशी की शून्याच्या संकल्पनेबरोबर अजून 1 ते 9 पर्यंत मुलं जातात, पण 9च्या नंतर 11 पासून तर 19 पर्यंत तिथे जाताना मुलांना थोडीशी अडचण काहीशी येते. आणि त्याच्यानंतर ज्या संख्येच्या शेवटी 9 आलेला आहे, म्हणजे 19, 29, 39 या प्रकारच्या 9 आलेल्या संख्यांच्या मध्ये मुलांना अडचण येते. दुसरी गोष्ट अशी की अजूनही संख्या ज्ञानामध्ये मुलांना कोणती अडचण येते, आणि ती म्हणजे की मुलं ज्या वेळेला संख्या शिकायला सुरुवात करतात ना, त्यावेळेला मराठीतली आपली जी नावं आहेत ही नावं कधी कधी आपल्याला थोडीशी मुलांना अडचणीची ठरतात. यावरही काही शिक्षकांनी काही पर्यायी मार्ग काढलेले आहेत, त्यावरही आपण चर्चा करणार आहोत. पण इथे काय अडचण येते, मुलांना 78 असं लिहायला सांगितलं तर 7 आणि 8 याचा कुठेही उल्लेख, 78 मधला 8 हा उल्लेख मात्र त्या नाही. आणि 78 मध्ये वेखंडे सर आवाज येत नाही का माझा? हॅलो हॅलो वेखंडे सर. हा सर, आवाज व्यवस्थित. ओके ओके. नाही, काय झालं, 1-2 मेसेज पडला आवाज येत नाही म्हणून मी मध्ये डिस्टर्ब झालो. ठीक आहे, हरकत नाही, कंटिन्यू करा सर. एक लक्षात घेऊ मित्र हो. हा हा, फक्त शेखर सर जॉईन झाले की मग सांगा, म्हणजे मग त्यांचे जे अनुभव आहेत ते पण आपण या ठिकाणी शेअर करूया. ठीक आहे, ओके. तर एक गोष्ट आपण मित्र इथे लक्षात घेऊया, आणि ती म्हणजे कोणती, तर ह्या अडचणी येतात की शून्याची संकल्पना मुलांना नीटशी समजत नाही. त्यानंतर 1 ते 9 पर्यंत मुलं शिकतात, परंतु 9च्या पुढे गेल्यावर ते लेखन करताना मुलांना तिथे अडचण येते. 9 ज्या संख्येच्या शेवटी आहे ते लेखन करताना मुलांना अडचण येते. आणि त्याही बरोबर अजून मधले 78 आहे, 87 आहे, तर 70 आणि 80 मध्ये 70चा 7 उल्लेख होतो आणि 80 हा सुद्धा उल्लेख होतो. अशा वेळेला नेमकी अडचण कोणती होते, 70चा 7 हा शेवटी येतो, म्हणजे दशक स्थानी येतो, एकक स्थानी येतो, पण त्याचा उल्लेख मात्र अगोदर होतं. म्हणून 70 हा 7 शेवटी येतो पण उल्लेख अगोदर येतो, आणि 80चा उल्लेख नंतर येतो पण त्याचं लेखन मात्र आधी होतं. मग इथे मुलं अडचणीत येतं की अरे 70-80 म्हणतं आणि 7 आणि 8 असं म्हणून पटकन 78ला 87 म्हणायची शक्यता नाकारता येत नाही. हे जर आपण नीट लक्षात घेतलं तर अशा अडचणी आपल्याला येतात. मग आपण संख्या ज्ञान मध्ये नेमकं काय करू शकतो यावर थोडीशी चर्चा करूया. आता आपल्याला एक लक्षात घेऊया की मागे आम्ही चर्चा केली होती की 1 ते 4 पर्यंत, 1 ते 5 पर्यंत अगोदर आपण संख्या ज्ञान मुलांना घेतो, आणि त्याच्यानंतर 6 ते 9 पर्यंत आपण घेतो, आणि त्यानंतर दशकाची संकल्पना मुलांना या ठिकाणी काय होते, सुरू होते. मग आता दशकाची संकल्पना ज्या वेळेला या ठिकाणी सुरू होते त्यावेळेला अडचण काय येते की बऱ्याच जणांना असं वाटतं की 9 नंतर दशक 10 येतो, त्यामुळे दशकाची संकल्पना ही 9 नंतर सुरुवात करावी असं बऱ्याच जणांना वाटतं. ही अडचण, आपण जर 9 नंतर सुरुवात केली तर लगेच दशक मित्र हो सुरू होत असेल तर प्रॉब्लेम काय होतो की त्या मुलाला दशकाची संकल्पना लगेच आल्यानंतर शिकायला थोडीशी अवघड, सुरुवातीला त्याला अवघड व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळी आपण काय करू शकतो, तर इथे आपण 1-2 म्हणजे शून्य, कारण 9 नंतर शून्याचा वापर हा पहिल्यांदा दशकामध्ये 10 मध्ये पहिल्यांदा शून्याचा वापर होतो. मग अडचण काय होते की मूल आता विचार करतं की हा शून्य आला कुठून. मग त्याकरता आपण एक करू शकतो, आणि मला वाटतं बरेच जण करतात, पण जर करत नसतील तर ती आपण काळजी घेऊया की शून्याची संकल्पना ही जर 5 नंतर शून्याची संकल्पना सुरू झाली तर मग मात्र 9 शिकेपर्यंत त्या मुलाच्या मनामध्ये शून्य हा स्पष्ट झालेला असतो, आणि ज्या वेळेला 9 नंतर 10 ही संकल्पना सुरू होते त्यावेळेला 10 मध्ये येणारा शून्य हा आपल्याला सोपा जातो, आणि ते मूल शिकायला चांगल्या पद्धतीनं तयार होतं की शून्य संकल्पना क्लिअर झाल्यामुळे. मग इथे आपण काय करतोय, तर आता आपण थोडासा या ठिकाणी एक विचार करूया की आम्ही गणित संबोध जास्त प्रशिक्षण घेतलेलं आहे. या गणित संबोध प्रशिक्षणामध्ये काही भाषा आपण शिकलेलो होतो, आणि त्या भाषांच्या मध्ये आपण काय केलेलं होतं की एक एक भाषा आपण व्यवस्थित जर
हा, तर त्यावेळेला आपण भाषेची सुरुवात केल्यानंतर इथे आपण काय होतं की आपण कुठलीही भाषा आपण सुरुवातीला वापरतो. तर पहिल्यांदा आपण सुरुवातीला काय करतोय की बोटांची भाषा आपण वापरतो. आणि याच्यामध्ये एक लक्षात आपण घेऊया की सुरुवात कशी करतो आपण. तर एकदम डायरेक्ट त्याला एक किंवा दोन किंवा पाच असं आपण न दाखवता आपण सुरुवात कशी करतो की हा एक आहे. एक आहे असं म्हटलं की डायरेक्टली नावानं एकला किंवा पाचला आपण उल्लेख केल्यामुळे मुलाची अडचण काय होते, कारण त्याला अजूनपर्यंत हे कळत नाहीये की हा एक आहे, पण डायरेक्टली एक दिसतोय आणि याला एक म्हणतात असं सांगितल्यामुळे थोडंसं मूल कन्फ्यूज होतं. त्यामुळे काय होतं की एखादा माणूस आपल्याला भेटला आणि डायरेक्टली आपण नाव जर त्याला सांगितलं तर आपण काय म्हणतो की अच्छा हे आहेत का ते. पण अगोदर आपण काहीतरी परिचय करून दिलेला असेल आणि सांगितलं तुला त्या दिवशी सांगितलं नव्हतं का, ते हे काका आहे आणि हे त्यांचं नाव आहे. मग अगोदर त्यांच्या गुणांचा नावाच्या अगोदर गुणांचा परिचय झाल्यामुळे नेमकं काय होतं की परिचय अगोदर होतो आणि नंतर नावाचा उल्लेख केल्यामुळे अच्छा हे आहेत का ते, मग ते गुण समजले की त्या गुणांच्या आधारे मूल ते नाव लक्षात ठेवतं, ते व्यक्तिमत्व लक्षात ठेवतं. आणि तसाच उद्देश या ठिकाणी असा येतो मित्र हो, तो म्हणजे संख्या ज्ञानामध्ये आपण पहिली दुसरी आणि तिसरीसाठी ही गोष्ट काळजी घेऊया. पुढच्या वर्गांसाठी आपण काय करायचं त्यावर चर्चा करणारच आहोत. पण इथे काय गोष्ट घेऊया की त्याला डायरेक्ट पाच किंवा सहा असं न सांगता अगोदर बोटांमध्ये, आणि इथे डायरेक्टली म्हणजे आपण अमूर्ताकडनं म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे आपण जातो ना, ही संकल्पना जशी आहे तशी इथे आपण वापर करू शकतो. जसं जेवढी बोटं मी दाखवली तेवढी बोटं तू तो मुलगा तेवढी बोटं दाखवतोय. जितकी बोटं मी दाखवली तितकी बोटं तू ती दाखवतोय. त्याच्यानंतर जितकी बोटं मी दाखवली तितक्या वस्तू समोर ठेव, तितक्या वस्तू ते मूल ठेवते समोर. जितकी बोटं दाखवली तितक्या वस्तू समोर ठेवल्या. आता जितक्या वस्तू आपण ठेवल्या तितकी बोटं तू दाखव. तीन वस्तू आपण समोर ठेवलेल्या आहेत, ते मूल तीन बोटं दाखवतं. मग त्याला जसे तसे आपण जी पूर्वसंकल्पना मागच्या सत्रात पाहिली होती तर त्याच्यामध्ये जे पाहिलं होतं ते जसे तसे जेव्हा तेव्हा जेवढे तेवढे तीच संकल्पना या ठिकाणी सुरू होते. आणि मग मुलाला कळतं अच्छा हे जेवढे आहेत तेवढ्या मी वस्तू दाखवल्या. मग त्याला कृतीकडे नेलं आपण. चला जेवढी बोटं दाखवली तेवढ्या तू उड्या मार, त्याने कृती केली. जेवढी बोटं दाखवली तेवढी चित्र काढ, तेवढ्या वस्तू दाखव. असं थोडासा सराव केला की आपण मी तीन बोटं दाखवली, तीन चित्र दाखवली, तीन वस्तू दाखवल्या, तीन उड्या मारायला सांगितल्या मुलांना. हे सगळं झालं की मुलाला कळतं की मघाशी मी जेवढी चित्र काढली तेवढीच मी आता उड्या मारलेल्या आहेत. तेवढ्याच मी काय करतोय पावलं चाललेलो आहे, काहीतरी कृती केलेली आहे. तेवढीच मी चित्र दाखवली, तेवढ्याच मी वस्तू दाखवल्या आणि तेवढ्याच मी सगळ्या गोष्टी मी करतोय. आणि मग सांगूया आता आपण हे जे आहेत ना याला आपण काय म्हणूया, तीन म्हणूया. मग तीन बोट, मग सांगायचं चला आता मी किती बोटं दाखवली, तीन, याला तीन म्हणूया. फक्त म्हणूया, लेखनाकडे आपण नाही गेलो मित्र अजून. मग तीन म्हटलं की मग तो तीन आकडा किंवा तीन अंक मग ते लिहायला नंतर जाऊया. चला मी आता याला तीन म्हटलं, चला मला तीन बोटं दाखवा, तीन उड्या मारा, तीन चेंडू आण, तीन मुलं दाखव, मग तीन मुलांना स्पर्श करून ये. अशा प्रकारे सांगत गेलो की आपोआपच, म्हणजे मला हे आपल्याला सांगायचंय की झालंय आपलं हे, यावर चर्चाही आपण केलेली, फक्त आपण त्याला उजाळा देतो मित्र हो. की अशा प्रकारे संख्या ज्ञान शिकवत असताना मुलांना अगोदर संख्येच्या अगोदर त्याला बोटांची भाषा दाखवूया, त्याला चित्रांची भाषा दाखवूया, त्याला कृतींची भाषा दाखवूया, त्याला वस्तूंची भाषा दाखवूया. आणि सगळ्या भाषा झाल्या की मग त्याला प्रत्यक्ष त्याला ध्वनी भाषा घेऊया आणि मग अंक भाषा घेऊया. आणि मग याला तीन म्हणतात. तीन हा उच्चार याला नाव आहे. आणि मग तीन अंक त्या याच्यावर आपण काय केला, फळ्यावर किंवा पाठीवर वहीवर कुठेतरी आपण लिहिला. इथे आपण ही काळजी घेऊया की ज्या वेळेला एखाद्या अंकाची किंवा एखाद्या संख्येची ओळख ही विविध भाषांच्या द्वारे अगोदर होते, त्याचे गुण वैशिष्ट्य त्या मुलाला कळतात, त्यानंतर मग ते मुलाला त्याचं नाव कळलं की अरे याला तीन म्हणतात का, मग तो तीनशी परिचित होतो. या प्रकारे आपल्याला एक पासून तर 9 पर्यंत आपण जाऊ शकतो. मग शून्याकडे आपण येतोय, सॉरी 1 ते 5 पर्यंत गेलो, मग शून्यामध्ये गेलो. आता हे 5 आहेत, नाही 5 मधली मी काही एक एक आपण काढून घेऊया. मग मी एक काढला, 4 राहिली, अजून एक काढला, 3 राहिली, अजून एक काढला, 2 राहिली, अजून एक काढला, 1 राहिलं. आणि हा एकही मी काढून घेतला, आता किती राहिले बरं. इथे एक गोष्ट आपण काळजी घेऊया. इथे काय करतोय की मी एक एक काढून घेतोय, पण थोडी मित्र हो इथे अडचण आपल्याला अशी येते की मी ग्रुपने ते काढलं पाहिजे. म्हणजे कसं करूया की आता मी 5 ठेवले तर त्यातला एक काढला, तर मग आता किती राहिले हे करताना आपल्याला त्या मुलाला
आता सगळे संपले, मग आता किती राहिले? शून्य राहिले. आणि बऱ्याचदा मुलांच्या मनामध्ये ही शंका येते की शून्याच्या संकल्पनेमध्ये आता शून्य राहिले म्हणजे काहीच नाही राहिले. आणि सहज मुलं सुद्धा म्हणतात शून्य म्हणजे काहीच नाही, शून्य म्हणजे काहीच नाही. आणि आपण तर म्हणतो मग शून्य काहीच नाही, मग शून्याचा वापर कशाला करायचा आपण? तर इथे एक थोडासा आपण विचार करू शकतो की एखाद्या गावामध्ये 5 घरं आहे, 50 घरं आहेत आणि 50 घरांच्या मध्ये काही लोक राहत आहेत. मग राहत आहेत तर एखाद्या घरातलं एखादं कुटुंब, हे सगळं कुटुंब कुठे गेलं? मुंबईला काही कामानिमित्त राहायला गेलं आणि ते घर बंद आहे. मग आपण काय म्हणतो, त्या घरामध्ये किती माणसं राहत आहेत? तर घरामध्ये काहीच माणसं राहत नाही. म्हणजे घरामध्ये किती माणसं राहतात? तरी सुद्धा एक गोष्ट या ठिकाणी काय होते, आणि ती म्हणजे शून्य माणसं राहत आहेत, पण ते शून्याची जागा म्हणजे माणसं ज्या ठिकाणी राहत आहेत ते घर मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे घर जर आपल्याला तिथे पाहायला, पण त्यांची जागा मात्र त्या ठिकाणी राहायला येऊ शकतात. म्हणजे आता शून्य आहेत पण नंतर 1 2 5 होऊ शकतात. मग ते मुलांना सहज समजावं म्हणून आपण काय करू शकतो की या ठिकाणी आपण ते वापर करा, प्लेट्सचा वापर करा. तर या प्रत्येक प्लेटमध्ये आपण काय सांगा म्हणजे दशकामध्ये आपण ठेवतोय, तर दशकाच्या मध्ये आपण ज्या वेळेला जातो ना की याच्यामध्ये आपण ठेवल्या, तर मग आपण काय म्हणतो 4 एकक आहेत, 1 दशक आहे, असे 14 झाले. पण या 14च्या मध्ये आपण काय करतो, प्रत्येकाची एक जागा आहे आणि त्या जागेला आपण नाव दिलेलं मित्र हो. म्हणजे उजवीकडची, आता उजवीकडची म्हणजे प्रत्येकाची दिशा बदलली की दिशा बदलेल. माझ्या उजवीकडे जो आहे त्याला मी काय म्हटलं या ठिकाणी, ही दशकाचं एककाचं स्थान आहे. आणि अजून डावीकडे गेलो की काय होतं ते, किंवा असं म्हणण्यापेक्षा हे एककाचं स्थान आहे आणि हे दशकाचं स्थान आहे. मग याच्यामध्ये एकक आणि दशक म्हणताना 4 एकक आहेत म्हणजे एकटेच आहेत आणि एकामध्ये 1 दशक आहे म्हणजे दशकाचं स्थान झालं. आता या 10 मध्ये आपण विचार करूया. समजा एखाद्या प्लेट्स मधल्या मी काही 4ही काढून टाकले, तर एका प्लेटमध्ये काहीच नाहीये आणि एका प्लेटमध्ये 1 आहे. मग 1 हा दशकाचं प्रतिनिधित्व करतोय आणि काहीच नाही हे एककाचं प्रतिनिधित्व करतोय. मग काहीच नाही पण त्याची जागा आहे, त्यामुळे शून्य म्हणजे काहीच नाही पण शून्याला स्वतःची जागा असते. हा कन्सेप्ट आपण जर मुलांपर्यंत पोहोचवला मित्र हो, तर मला असं वाटतं की शून्य सुद्धा मुलांना चांगल्या रीतीने समजतो आणि ते म्हणणार नाहीत मग त्याची जागा मात्र आपण काढून घेऊ शकत नाही. त्या प्रत्येक संख्येमधील प्रत्येक अंकाची स्वतःची एक जागा असते. हा कन्सेप्ट आपण मुलांपर्यंत जर घेतला ना, तर मुलं संख्या लिहिताना आपण त्यांना 104 जर सांगितले, तर 1 आणि 4 लिहिताना मग मुलं काय करतात, आणि ही गडबड कुठे होते मित्र आपण लक्षात घेऊया. ही गडबड भागाकार आपण ज्या वेळी करतो ना, त्यावेळेस शून्याचा भागाकार मुलं विसरतात. काय विसरतात? कारण गरज नाही वाटत त्यांना तिथे. तर तिथे शून्याची जागा काय महत्वाची आहे, कारण एकदा भाग केलेला आहे पण भाग लागत नाहीये, म्हणजे शून्य भाग केला आपण पण तो शून्य त्या ठिकाणी लिहिला पाहिजे. तर भागाकार करताना सुद्धा या शून्याचं स्थान त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. तर हे आपण लक्षात घेऊया. अशा प्रकारे आपण जर विचार केला तर शून्याची संकल्पना क्लिअर झाली, एकक झालं, दशक झालं. तर अशा प्रकारे आपण शून्याची संकल्पना, एकक, दशक आणि पुढे आपण कंटिन्यू काय करू शकतो, आपण जाऊ शकतो. मग दशकामध्ये आपण जागा ठेवली आणि दशकाची जर आपण ठेवायला गेलो तर आपल्या गणित पेटीमध्ये, म्हणून ज्याला संख्याज्ञान चांगलं क्लिअर करायचं आपल्या मुलांचं, त्यांनी पहिली गोष्ट मित्र काय करावी, तर ती म्हणजे कोणती करावी, तर प्रत्येक 1 ते 5च्या वर्गामध्ये, प्रत्येक वर्गामध्ये गणिताची जी दशकमाळा आहे आणि एककमाळा आहे, ही वर्गामध्ये अगदी 2 चुकांना फिट करून टांगलेलीच असली पाहिजे. गणित पेटीमध्ये चुकूनही माळ ठेवायची नाही. तर गणिती माळ जी आहे, संख्या ज्ञानाची जी माळ, संख्या माळ आहे, ही आपण कंटिन्युअसली, कारण मुलं ज्यावेळेला वर्गात येतात ना त्यावेळेला त्या प्रत्येक याच्यामध्ये कंटिन्यू आले की त्या माळेशी खेळत बसतात आणि आपोआपच त्यांची काय तयार होते, त्या माळेशी जवळीक तयार होते, संख्या ज्ञानाशी जवळीक तयार होते आणि आपोआपच गणिताशी जवळीक तयार होते. त्यामुळे संख्या माळ ही आपली कंटिन्युअसली वर्गामध्ये टांगलेली असलं पाहिजे आणि मुलांना तिचा वापर आपण शिकवला पाहिजे. चिमट्यांचा वापर कुठे करायचा, एका मुलानं संख्या सांगितली 9 पर्यंत, 1 2 3 4 5 6 7 8 9, तर त्या ठिकाणी चिमटा जर आपण लावला तर 9 मोजल्या, दुसऱ्या मोजायचं आणि ते बरोबर आहे का ते सांगायचं. आपोआप जिथे काय होते मित्रांनो, चॅलेंज पण होते आपल्या या ठिकाणी, आव्हान पण होते की पहिल्याने मोजते ते बरोबर आहे काय तू सांग लगेच, मग तो नजरेने सांगायचं आणि मोजायचं. तर तिथे आपण चॅलेंज मुलांना देऊ शकतो. तर तिथे आपण काय करू शकतो, त्या मुलांनी एकाने सांगायचं, दुसऱ्याने मोजायचं आणि तिसऱ्याने दोघांवर वॉच करायचं, बरोबर आहे तुमचं दोघांचं. मग एकाने सांगायचं तू 9 दाखव, एकाने सांगायचं 9 दाखव, त्याने 9 मोजून दाखवायचे. दुसऱ्याने सांगायचं की एवढे आहेत, एवढे मणी आहेत हे तू मोज. एकाने मणी दाखवले, दुसऱ्याने मोजले, एकाने सांगितले आणि दुसऱ्याने ते दाखवले. या प्रकारे म्हणजे थोडक्यात काय आहे की संख्या ज्ञान शिकताना आपल्याला विविधांगी स्वरूपाचं मुलांना संख्येचं ज्ञान, जितका वेगळ्या पद्धतीने सराव घेऊन मित्र तेवढं मुलांचं संख्या ज्ञान अतिशय चांगलं होतं. आता
याच्यामध्ये संख्या माळेचा आपण ज्या वेळेला वापर करतो त्यावेळेला दशकापर्यंत मुलं ही सहज जातात आणि एकदा दशकापर्यंत मुलं गेली की पुढे मग 20 पर्यंत 11 ते 19 याच्यापर्यंत जाताना आपल्याला मुलांना आणि एक मात्र आहे संख्या ज्ञानामध्ये आपल्याला जितका जास्त आपण सराव देऊ ना तितकी मुलं लवकर संख्येशी परिचित होतात. तर आपण असं 20 पर्यंत जाऊ शकतो आणि एकदा 19-20 पर्यंत पोहोचलो की पुढचा मार्ग सोपा होतो. परंतु संख्या नामं त्याला जमली पाहिजेत यासाठी आपल्याला सातत्य आणि सराव हा आवश्यक आहे. असं दशकापर्यंत साधारण आणि 20 पर्यंत आपण कसं जाऊ शकतो याचं थोडक्यात मी केलं. गोडविंदे सर जॉईन आहात? वेकंडे सर? हा सर. हॅलो. गोडविंदे जॉईन आहेत? हा गोडविंदे सर जॉईन आहेत? गोडविंदे सर होते जॉईन. आहेत आहेत बरं. आहेत. हा गोडविंदे सर अनम्यूट करा तुमचं. गोडविंदे सर अनम्यूट करा, माईक अनम्यूट करा. गोडविंदे सर माईक अनम्यूट बरं, करा. मला वाटतं त्यांना अजून एक अडचण येते वाटतं काहीतरी. नाही बोलत आहे ते टेक्निकल अडचण येते वाटतं त्यांना. हा ओके ओके. तर आता मला असं वाटतं की जवळपास मी थोडक्यात फक्त एवढाच परिचय दिला. आपल्याला एकदा 99 पर्यंत जर मित्र आपण पोहोचलो ना तर 100 पर्यंत म्हणजे 100च्या पुढचे आपल्याला पोहोचायला अवघड जात नाही. एक गोष्ट आपण इथे लक्षात घेऊया. गोडविंदे सर जॉईन झाले किंवा त्यांनी मला हे केलं तर आपण मी पुढे थांबेल आणि पुढे त्यांना कंटिन्यू करायला सुरुवात करू, मग आपण चर्चा करूया. इथे एक गोष्ट मित्र आपल्या लक्षात काय येते की आपल्याला वस्तूंशी, कृतींशी आणि ध्वनीशी मुलं परिचित झाली की मुलं लवकर ही संख्या ज्ञान शिकायला सुरुवात होते आणि म्हणून त्या पद्धतीने आपण संख्या ज्ञानाशी चांगल्या रीतीनं परिचित होऊ शकतो. इथे दुसरी गोष्ट काय आहे माहितीये का की आपल्याला जी चौकडी वही दिलेली आहे किंवा चौकडी वहीचा आपण जो वापर करतो ना ते इथे आपण एक मित्र लक्षात घेऊया की संख्या ज्ञान नाही पूर्ण गणितासाठी चौकडी वही सारखी उत्तम वही कोणती नाहीये. त्यामुळे 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही गणितामधल्या चौकडी वहीचा वापर जर योग्य रीतीने केलात ना तर आपल्याला संख्या ज्ञान हा विषय हा घटक चांगल्या रीतीने मुलांना समजायला आपण सुरुवात करू शकतो. आता ठिकाणी सांगतो आपल्याला की संख्या ज्ञानावर थोड्याशा क्लुप्त्या. हा शकर सर येतोय आवाज? गोडविंदे सर येस आवाज येतोय का? आवाज तुमचा डिस्टर्बन्स आवाज येतोय सर, आवाज येतोय. म्हणजे तुम्ही जॉईन होईपर्यंत मी थोडंसं त्यावर थोडंसं सर्वांशी बोललो. आपण सुरुवात करू शकता सर. गोडविंदे सर. धन्यवाद चौधरी सर. हा बोला सर, बोला सर. संदर्भामध्ये संख्या ज्ञानाची पूर्वतयारी संदर्भात आपण अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे की सुरुवातीच्या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून कोणते त्याच्यापेक्षा जास्त कुठे आहे त्याच्यापेक्षा जास्त कुठे आणि अशा प्रकारे मग तुम्ही काय करा की आता या तारीखमध्ये किती गुण आहेत त्यांचा अंक लिहून काढा. असं लिहिता 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 मुलं पहिल्यांदा कमी असलेले गुणी, त्याच्यापेक्षा जास्त गुणी, त्याच्यापेक्षा जास्त गुणी असे संख्या लहान कुठली संख्या कुठली हे ठरवतात आणि मग त्यांचा चढता क्रम लावायला सुरुवात करतात. एकदा की चढत्या क्रमाची आपल्या विद्यार्थ्यांना सराव झाली अनेक उदाहरणांच्या माध्यमातून, अनेक चित्रांच्या माध्यमातून, वस्तूंच्या माध्यमातून सराव झाला की आपण पुढच्या पायरीकडे जातो की विद्यार्थ्यांना आता उतरत्या क्रमाचा देखील आपण सराव देऊया. हॅलो हॅलो आवाज येतोय? हा सर. सर येतो तुम्ही कंटिन्यू करा सर. ओके सर. तर चढता आणि उतरता क्रम हा मुलांच्या उंचीनुसार मुलांच्या पाठीवर एखाद्या अंकाचं चित्र आपण जर अंक काढून त्याच्या पाठीवर कागद चिकटवला आणि त्याच्या उंचीप्रमाणे त्यांना आपण उभं केलं रांगेमध्ये तर मुलं चढता क्रम हा त्या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करतात. वाचल्यानंतर ते अंक चढत्या क्रमामध्ये लिहितात. सगळ्यात छोटा कुठला, मोठा कुठला, त्याच्यापेक्षा मोठा कुठला आणि तोच क्रम उलटा करून त्यांना सांगितलं की मुलांची उलटी रचना करून आणि मग आता सगळ्यात मोठा अंक कुठला तो लिहा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा अंक कुठला, कमी वस्तूंचा गट कुठला, असं लिहित लिहित विद्यार्थ्यांना लहानाकडून मोठ्याकडे जाणे आणि मोठ्याकडून छोट्याकडे येणे ही संकल्पना क्रमाक्रमाने समजून दिल्यानंतर आपण त्यांना संख्यांचा चढता उतरता क्रम मांडणीसाठी देऊ शकतो.
सुरुवातीच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये आपण 3 अंक द्या, समजा 3, 0, 8 अशा प्रकारचे अंक लिहून त्यांना सांगा की आता मग सगळ्यात छोटा त्याच्यानंतर